मला फक्त तेवढा शब्द मागे सरकू देत नाही. माता मावल्या त्यावेळेस भेटतात त्याही सांगतात, आमच्या कुटुंबावर जितका आमचा विश्वास आहे तितकाच तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे. फक्त आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे साकायचा नाही. म्हणून या राजधानी सातारा नगरीतून माझं आव्हान आहे, तुम्ही राजकीय नेत्यांनी जर दबाव आणला तर घरात बसू नका. तुम्ही जर घरात बसले, आरक्षण गेलं म्हणून समजा, पुन्हा आरक्षण हे शब्द तोंडावर सुद्धा काढू नका. कारण इतकी ताकदीची लढाई पुन्हा नाही उभावणार. तुम्ही घरी बसून टीव्हीवरती बघू नका. तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात 1 दिवसासाठी यायचे सगळ्या मराठा. तिथून आपली शक्ती नाही दिसणार. तुम्ही भिनीकडून डोकून बघू नका. तुम्हाला मैदानात यावं लागणार. तुम्ही फ्लॅट मधून डोकून बघू नका. आता तुमचे लेकर मोठे करायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार. जर तुम्ही एखाद्याच्या दुकानात, कापडाच्या दुकानात किंवा किराणा दुकानात कामाला असेल, त्याला त्याचे लेकर मोठे करायचं, त्याला 1 दिवस कामाला जाऊन नाही चालणार. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला तरी सांगतोय, त्या दुकानातून डुकून बघण्यापेक्षा 1 दिवस त्या दुकानाच्या कामाला सुट्टी द्या, पण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा. एखाद्या शिक्षकाला येत नसेल तरी 1 दिवसाची रजा द्या. त्याला आधी काम असेल त्याचा कुटुंब त्याने घराच्या बाहेर काढून आंदोलनात सहभागी करा. कारण ही भूमी शूरवीरांची सातारा राजधानी. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना इथून सांगतोय मी, तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार. एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याला काम सोडावं लागणार आहे. कारण त्याचा मुलगा डॉक्टर पुन्हा होणार नाही. कारण आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षकाचा मुलगा पुन्हा शिक्षक नाही होणार. त्यासाठी त्याला आरक्षण आवश्यक. घरातल्या लोकांना बाहेर पडावं लागणार. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांना 1 दिवस व्यवसाय बंद करून बाहेर यावं लागणार. घराच्या बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला न्याय नाहीये. उद्योग करणारा मराठा असू द्या किंवा शेती कसणारा मराठा असू द्या, तुम्हाला शेतीचे काम 1 दिवस सोडावे लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ज्यांना आरक्षण आहे ते ताकदीला लढायला लागले तर तुमच्या लेकराचं काय? सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांना आता विचार करण्याची वेळ आहे. सरकारने मराठ्याला घेतला विसरू नका. काय करायला तसं चुकी करू त्यामुळे होती. पोलीस भरतीचा आपल्या पुढं संकट उभा केले. एक 15 मिनिटासाठी फक्त शांतते नाही का? सरकारनं संकट उभा केले, मराठ्यांच्या काही नेत्यांनी सुद्धा संकट उभा केले, सत्ताधाऱ्यांनी पण केले. संकट टोळायची जबाबदारी सगळ्यांची. तुम्हाला घर सोडावं लागणार आहे. ही लढाई गरजवंत गरीब मराठ्यांच्या जीवावरती आंदोलन उभा आहे. तुम्ही जर 1 दिवस कामं सोडले तर सरकारवरती दबाव निर्माण होणार आहे. त्यातून मराठ्यांना बघायचं असलं, आपण आपल्या लेकराला फक्त 1 घंटा जवळ घेऊन बसा, त्याला आरक्षणाची किंमत द्या. ती मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आरक्षणाची किंमत सांगत काय? कारण अशी संधी मराठ्यांना
मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं ना. आरक्षणामुळं आपण श्रीमंत झाले, आपल्या पोरांना नोकऱ्या लागल्या. मराठ्यांच्या पोरात जर नोकऱ्या लागल्या तर ओबीसी नेत्याचे आणि मराठ्यांच्या नेत्याचे पॉम्पलेट चिटकायला राहील कोण? गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले यांच्या प्रचाराला कोण? कारण त्यांनी आपल्या लोकसभेला बघितले त्यांच्या प्रचाराला कोणीच नव्हतं, त्यांचे तेच होते. यावेळेस त्यांचे एवढे हाल झाले प्रचाराला आणि पॉम्पलेट चिटकायला. ते आताचे पोरं मावशीचे पोरं गोळा करून आले. मेवना आता मेवना एकच आहे, 2-2, 4-4 बी नाही का. त्यांची एवढी फजिती झाली तर मला वाटल्यास व्हिडिओ टाकी कमी एक दिवशी भूमिकालाच पॉम्पलेट चिटकत होता स्वतःच. एवढी हाल त्यांचे मराठ्यांच्या पोरांनी केले. समजून घ्या, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचंय ते द्यायला तुम्हाला बाहेर पडावं लागणार. कारण मराठ्यांना त्रास आहे, मराठ्यांच्या लेकरांना त्रास आहे. सरकारनं न मागितलेलं 10% आरक्षण आपल्याला दिले आणि मराठ्यांचे ईडब्ल्यू सुद्धा रद्द केले. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले, त्याचीही व्हॅलिडिटी होत नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी व्हॅलिडिटी होऊ देत नाही. तुमच्या साताऱ्यात जसं तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे. पण आम्ही 16 चांगले प्रश्न राज्य जिल्ह्याचे साताऱ्याचा आज कळाला की तुमची व्हॅलिडिटी होत नाही. त्यांनी जर 8 दिवसात नाही केले ना साताऱ्याच्या दाखल केलेल्या व्हॅलिडिट्या मग त्याच्यावर काच कमिटी लागली. तुम्ही फक्त सगळे घराच्या बाहेर पडायचं शिका. त्याचं कारण सांगतो. संकट खूप आहे हे साखळी ते सांग. आणि मग आम्हाला असे लागले ती सत्ताधारी विरोधक दोघं. परत काही संघटनेचे मराठीचे लोक बोलले, त्याला पत्रकार परिषद घ्यायला लावले माझे विरोधक. काही समन्वयक बोलले, समन्वयक पदच करून आणलंय पुणे आणलंय काय नाही. यांच्या दुकानावर पाहिल्यामुळे हे काय मला नीट होऊन द्यायला आणि मला काही खायला लागत नाही. मला पैसे लागत नाही तर सरकारचं पद बी लागत. मग यांचं दुकान 1 वर्ष झालं पुऱ्या बंद. मग हे आता एक फुटायला लागलं, फोडायचं काम दरेकर करायला लागलाय. मावशी फोडायचं काम करत त्याला आपण कशा नाही का बाबा. गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे, आपलं राजकारण दुसऱ्याच करू. खूप काम आहे ना राजकारण करायला. गोरगरिबाच्या लेकराच्या कशाला हे फक्त सांग सांगितले. फक्त सांग मी करतो मी खाली म्हणूनच करणार. तुम्ही नका टेन्शन. मी जर एखाद्याचा मागं लागलो ना पाणी म्हणलं ना मग पाणी तो मी इतका विचित आहे. कारण मलाही म्हणणारा किती वर येतो मी रॅलीत नका दिसून देऊ, एखाद्या सभेत नका दिसून देऊ. या गोरगरीब माझ्या मराठ्यावर जर दबाव आणला येऊ नका जाऊ नका म्हणून ती येत नाहीत बिचारी गरीब आहे जात नाहीत. कारण याची चलती आहे त्याच्यामुळे मराठी एखादी गोरगरीब करत. हे मला गरिबांपासून किंवा गरिबाला कार्यक्रमाला येण्यापासून रोखते. पण मी मराठ्यांच्या मनामनात बसलोय ते कसं काढणार. मी त्यांना पाडा म्हणून मराठे घरीच बसणार पण मतदानाच्या दिवशी पाडणार म्हणजे पाडणार. या स्वतःला नगरीतून जाहीर सांगतो मी. तुम्ही आमच्या सभेला येण्यासाठी जर दबाव आणला गोरगरिबाला रॅली देण्यासाठी आणला आणि जर याचं नाव घेऊन सांगितलं याला पाडा तो पडला जेव्हा समजा नाही पडला तर नाव बदलून ठेवली. कारण गोरगरीब मराठ्याला त्याचं लेकरू डोळ्यासमोर दिसतंय. कोणाला वाटत नाही आपलं लेकरू मोठं व्हावं.
कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही माझं लेकरांचे काही होऊ नाही, प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला याच्या बरोबर आणखी एक त्रास सांगतो. आपले मराठ्यांचे असणारे अधिकारी कोणत्या क्षेत्रातले असू द्या, जाणून बुजून त्यांना त्रास देणार, जाणून बुजून त्रास देणार. मग क्षेत्र कोणतरी असू द्या, तुम्ही शिक्षण क्षेत्र असू द्या, महसूल क्षेत्र असू द्या, पोलिसात असू द्या, आणि नोकऱ्या कशा रेल्वेत असू द्या, डॉक्टर सरकारी दवाखान्यात असू द्या, वकील असू द्या, याला काम देतं माहिती का? जर काम नाही केलं का काम कर नाही केलं बसतच नाही, ते जर मला नाही तू मराठ्याचा नोकरी नाही आमचं बघा, त्याच्यात मराठ्याचं काय संबंध? डायरेक्ट जागेवर येणार. तुम्हाला एक काम सांगतो, मी बी तेच करतो, तुम्ही पण तेच करायचं. मी दोन पुढं मराठ्याच्या अधिकाऱ्याला त्रास दिला की त्या अधिकाऱ्याच्या बाजूला मराठ्याला उभारायचे होते. त्यांच्या काय बापाने दिले का? कोणी एकच नसलं एकच भविष्य. आपल्या अधिकारी आपले चांगले घराने जर संपले आपल्याला कोणीच विचारणार नाही. त्यांच्या पाठीशी उभा राहा, कारण ते त्यांच्या पाठीशी उभा राहते म्हणून त्यांचं काय होत नाही. आपण नुसते बघायचे बोलून घेतो, माझ्या नुसती माझ्या बरोबर होती का भरती आपली? आपल्या अधिकाऱ्यांचा बट झालेला का बघितला का? कवाच्या पुढच्या आपला अधिकारी त्याच्या मागून दुसरी पुढून तिथंच आरक्षणच नाही ना. तुम्हाला कळत का मी काय म्हणतो? आपल्या अधिकारी बसले त्या जागेवर, आपले शिक्षक सुद्धा काही बघा त्या मागे पगारच नाही. कारखान्यात त्यांनी आपल्या मराठ्याच्या लोकांना लावले, त्याला आणखी पगार नाही, ते परवडलं झालं नाही. हे मत्र झालं, त्याचा पोरग सुद्धा मत्र लागलं, बिगर लागणारच तरी पगार नाही. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं प्रत्येक जागेवर मराठ्यांची गळचेपी केली जाते, त्याला त्रास दिला जातो. हीच परिस्थिती आता आहे. आता आरक्षण आपण टप्प्यात आणले. तुमच्याकडे न निघणारा सातारा जिल्ह्यात सुद्धा भरपूर नोंदी निघाल्या. हे मराठ्यांचं एकजुटीचं यश. तुम्ही जर एकत्र तरी यांना सापडते सांग, थोडे जरी कमी आले हे काय सुरू करते. एक अर्ध जरी नाही तर जातीवादी असणारे, अत्यंत मराठ्यांचा द्वेष असणारे लगेच लिहायला चालू करते, नाही तर मग बोलायला चालू करते. त्याच्याकडे दोन काम आहेत, एक दोघंच होते. आमच्याकडून एखादा फुटला की त्यांनी येऊन बसला लगेच बाईक सुरू द्यायची. त्याचं घेणंच तेवढं 11 महिन्याला स्वतःच काम करीत नाही. नाही दुसरंच नाव आहे काय, कोणाचं नाव नका त्याचं घ्यायचं तेव्हा घेईन. त्याला मला दिवस बदलत असते, त्या टायमात दिवस बदलत त्यांना त्या टायमाला मराठी हा देवेंद्र फडणवीस सांगितलं असं तुला असं म्हणून. पण देवेंद्र फडणवीस बी त्याच्यासाठी आता एक दस्ती नाही, 2-2, 3-3 दस्त्या रुमाल आहेत तिच्यात घाम बसाय. कारण मना जरा गेला खेळायचा की ही लढाई गोरगरिबाची पाणीच पाहिजे तेव्हाच बस, त्याशिवाय त्यांनी काय केलं, उंची काय झालं लगेच हिमायचं मराठी येत नाही. आता आंदोलन घोटाळ्याच्या मागे दिसतोय, आंदोलन संपलं. अरे मी शेतकऱ्याचं बोलतोय, मी आत्ता पण बांधावर बसून वापर करतो. आत्ता पण मला लोक असले काय नसले काय, वेगवेगळ्या काळ चाललाय मराठ्यांना आरक्षण करून द्यायचं. 100 लोक असले तरी मी सभा घेणार, रॅली घेणार, आणि 10 लाख असले तरी घेणार. आणि कोणीच नसलं तरी मी एकटा लढणार, कारण माझ्याजवळ शक्ती आहे. एक माझ्याजवळ हत्यारे आमरण भूषण, त्याच्यावर सगळ्या अनुभव पाठवतो. मी लढणारच आहे तरी पण तो करू शकतो. बघतो बंद झालं, चालू झालं, आता काही खरंच नाही राहिलं. तुला कोणी सांगितलं घर राहिलं नाही आमचं? काही कामात असते मराठी असं जोडायला नाही जमत का? काही पूर आला, संकट आला, म्हणून नसताना आले असं जमत नाही का? सांगायला केवळ सांगशील, किती खाणार सरकारचं, किती बोलणार, त्यांनी मराठी हटणार नाही. मी तर कवा असणार. आता मला सांगा,
मी सरांना मी परवा आता मला कमरला बेल्ट लावून होतं मला मी हटन घाता एवढी दाखल पाहिजे. काय लिहिल काय बोलल त्याचा नियमच नाही. मला तुम्हाला फक्त या साताऱ्याच्या राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही नाही आले की यांना सांग सापडते. हे मराठ्यांना हिरवायला आपण बोलायला चालू करते. तुमचं एक दिवस काम बंद झालं ना काही वाटलं नाही होणार. शेतकरी मराठ्यांपासून नोकरदार मराठा व्यवसाय मराठी सगळे बाहेर पडायचा आणि रोज बिल्डिंग उठून बघू नका. त्या शायनिंग मध्ये जगायचे दिवस नाहीत आता. लेकरं मोठे करायला लागणार का वरच्या तळावर बसला का लेकरं काही वरच्या तळावरच राहायचे सुशिक्षित बेकार म्हणून खालच्या तळावर यायचं शिका आणि खालच्या तळावर रस्त्यावर यायचं शिका. तेव्हा आपल्या लेकरांच्या अंगावरती आई तर त्याची वर्दी दिसणार आहे तर तुमची शाळा वाढणार. घरात बसून नाही होणार. सगळे मराठी घराच्या बाहेर पडायचा. एक दिवस तुमचा रिक्षा बंद करा, तुमचा ट्रॅक्टर बंद करा, टेम्पो बंद करा, ट्रक बंद करा. नोकरीला जाणारा एक दिवस नोकरीला जाणारा एक दिवसाची रजा द्या. कंपनीत कामाला जाणाऱ्या पोरांनी एक दिवस कंपनी जाऊ नका. कंपनीच्या मालकाला सुद्धा एक दिवस बाहेर पडावं. त्याला लागत नसेल पण खेड्या पाड्यात त्याचा कोणीतरी पाहुणा नाटक असणारे त्याच्या कामाला येईल. कोणाचं तरी कुंते कोणाचं तरी टाके त्यांच्या कामाला येईल. काही आजोबा आजी बोलतात की माझ्या कामाला आता माझ्या नफाच्या कामाला येईल. हे आरक्षण कोणाचं तरी भविष्य घडवणार. कोणाचं तरी पिढीचं कल्याण होणार. कोणाचं तरी मुलगी डॉक्टर इंजिनियर होणार. कोणाचा तरी मुलगा IAS IPS अधिकारी बनणार. या कामासाठी आरक्षण लागतं. तुम्ही जर शेतात बसून मोबाईलवर काय सभा बघितली तर त्याची फरक सरकारला कळणार नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या फ्लॅटवर बसून तुमच्या बंगला बंगल्यावर बसून तुम्ही जर आंदोलनात टीव्हीवर बघितले तर सरकारला मराठ्यांच्या आंदोलनाची भर कळणार नाही. मराठ्यांचा आक्रोश लक्षात येणार नाही. मराठ्यांनी चुकीचं पाऊल पडू देऊ नका. याला बोलायला संधी देऊ नका. मी कल्पनेला साताऱ्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पायावर हात घालून सांगतो सगळ्यांनी घराच्या बाहेर पहा. घर सोडल्याशिवाय आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही किंवा हे मिळू देणार नाही. याला मी जिरी सांगले. यांनी मला उघड पाडायचं ठरवलं. सगळ्या टोळ्या यांनी माझ्या विरोधात उभा केला. त्या टोळ्या जर आपल्याला बोलायच्या असत्या तर तुम्हाला आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागणार. कारण हे टाकी धुंद मी सगळ्या करापासून देतो. आता या लढ्याला 1 वर्ष 29 ऑगस्टला पूर्ण होईल. हा देशातला सगळ्यात मोठा लढा असणार आहे. 1 वर्ष मराठ्यांचा सातत्याने लढा चालला आणि तितकेच लाखाने लोक त्याच्यात सहभागी आहेत. ही देशातला सगळ्यात मोठा लढा आहे आणि या लढ्याला यश सुद्धा मिळालं. फक्त सगळ्या सगळ्यांच्या अंमलबजावणी आहे. ही अंमलबजावणी घटल्याशिवाय मराठ्यांनी मला हटायचा नाही. यांच्या टोळ्याला मी घेत नाही. तुम्ही काळजी करू नका. सगळं भुजबळच्या माध्यमातून एक टोळी तेवढं 15 दिवस झाला कुंकड गेला. कुंकड नाही काय करते काय नाही. त्यांनी 10-15 तयार केले टोळी मुकादम. ते बिगत पडला. त्याला सोलापूरचा मत घ्यायचं आणलं होतं मला कोणीतरी देवेंद्र फडणवीस साहेब मतदारसंघ. त्याला ज्या मतदारसंघात नेते ना त्या मतदारसंघातल्या आमदाराला मराठ्यांनी पाडायचं म्हणजे पाडायचं. सगळ्यात जास्त वाटवं त्यांनी मराठीचं गेलं. अशा 7-8 टोळ्या उभा केल्या आणि सगळ्यांनी मला घेरले.
आमच्या तिकडे एवढी नेणार आहे ना. तुमच्यात काय करावं? ते एका एकच बोलत येतात. मी कसा बोलायला लागलं 2 मिनिट. आपलं बोलणं कसं असतं माहिती आहे ना, झटक्यात आला ते कुणी दुसऱ्या बोलतच नाही. त्यावेळी काही राहत नाही पाहिजे ना. त्याला वाटतंय लोक रॅलीत नाही किंवा सभेत नाही. काही वर दबाव येतो. गरीब माणसं असतात आपली. काही गरीब असले तरी कोणालाच मोजित नाही. ते पोटालाच काढतंय पायाने. पण त्यांच्या मनामनात आरक्षण असतं. हृदयातला माझा विचार त्यांच्या कोणीच काढू शकत नाही. देशातला कोणीच. न्यायानुसार कोणी सांगितलं नाव घेऊन याला पाडा घे पाडाच. कारण तिला काय भीती आहे का काही तिला आपल्याकडे बोलायला लावलेला असतं. त्याचं सगळं घेणार दोष त्याच काय करता मग लय घेवाटं त्याच खायचं आणि तिला गेलं त्या दिवसात माझ्या पडलं हातात काय नाही राहिलं काय करेल ती तशी सत्ता वाटू. पण सत्ता मात्र गरीब मराठ्यांची छावेशा. आपण कशी सत्ता लय काय गेला ना आपल्या नोकरदाराला त्रास दिले. त्यांच्या लेकराला आरक्षण लागते. नोकरदार वर्ग जेवढा आपला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आहे त्यांना केंद्रीय वाढीचं मिळत नाही. बढत्या होत नाही. आरक्षण पाहिजे आपलं. त्याला जर बेवाट लागलं तर त्याने घटकात सांगायचं आमका आमका चिन्ह नाही बा. तिथे गेलं कुणाला काही दिस नाही गप दारू आपण म्हणून दुसऱ्याने मतदान टाकलं असं मी टाकलं आणि सगळ्यांनी कसं ढकलायचं एकामेका. त्याला म्हणायचं नाही तुम्हाला केलं पण ते नसेल गेलं. मी रोज तुमचं सगळे म्हणायचं आमच्या बीडकडे तिकडं मराठवाड्यात तुमच्या इकडे तेच मोजा मोदी चालू शकते. ते नसते म्हणतात मला तुम्ही इतके जण व्यस्त होतात कसं पोळवली तुम्हाला मी केलं पण ते काय मी केलं नव्हतं. नुसते एकावर ढकलले ते म्हणजे जाऊ दे आता गेले जाऊन पोळवलं व्हायच नाही. आता पोचायला दिला. हीच भूमिका महाराष्ट्रात 288 होणार. पाडायचं म्हणजे पाडायचं सोडायचं नाही. किती त्रास दिले बघू. आणि एकदा त्याच्या सगळ्या पाहुण्यांना आपण फोन करून सांगा. सगळ्या मित्राला फोन करून सांगा. आतापासून तयारी सुरू ठेवा. जर आपले उभा करायचे ठरले तर 100% मराठ्याने मतदान करायचं. 100%. त्याला जर भेटलं नेत्याचं त्यांनी त्याच्या असं करा. पण मतदान करायच्या दिवशी जो आपला उमेदवार आहे मराठ्यांची शान व्हायला जाऊ द्या नका. मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. इतकं ताकदीनं मतदान करा ना पुढचा मौका पाहिजे. इतकी माझ्या गर्दी होती मी बोलच असं. बाकीचे आमच्या ठिकाणी 25-25 वर्ष न पडलेले पडले बरं का पडले का नाही. आणि तुमच्या आपणच्या महाराष्ट्राने निभाई झालेली मदत घेतली पण ते आता बदलले. ते आता बदलले नाही तर त्यांनी सुद्धा मदत घेतलेली. आता त्यांना पक्ष मोठा वाटायला लागला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना. त्यांना गरीब मराठी मोठ्याने वाटायला लागला. त्यांनी उभा केलेले पडू आता विधानसभेला काय करता मग आता. पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात आणि खानदेशात 100% सुद्धा पडलेली दिसते ना. शब्द माझा सातारा राहणार. मुंबई नाव का नाही घेतलं तर मुंबईसाठी नाव कसं यायचं आमचं तर असतं. मुंबई मोगावला पाणी नसतो. जिथं टाकायचे तिथंच बोलत कोणाला आव्हान नाही. महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या मतदारसंघात किती गेले ते बघणं चालू आहे. जर परत असलं तर शिकू करायचं परत नसलं तर निर्णय ठेवायचा पाळायला मोकळे. आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईच्या 20-30 हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला. मी जरी कोण पाडा म्हणत ते कोण पाडो असं जोडदांना जेव्हा मुसलमान मला भेटले ते पाठी जेवढे बार पाडो म्हणलं पाडो तर पाडो म्हणून काय नुसती पाडापाडीच. तुम्हाला मुंबई सुद्धा कार्यक्रम लावण्याचा गेलो फक्त 1 महिना वेळ द्या मला. कारण लोक आपण पेरले आपले इथे हुशारी होईल. इकडे कार्यक्रम लागला त्यांचा. मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात त्यांनी लोक घ्यायचाच नाही.
कुणबी मराठी सरळ सांगते, आम्ही कुणबी जरी असलो तरी मराठी. कुणबी मध्ये शेती करणारे प्रत्येक मराठा हा शेतकरी. त्यामुळे विदर्भातले आता खवळून उठले ते काय करणे. आणि असा मतदारसंघ नाही या राज्यात की तिथं 50,000 मराठ्यांचं मतदान. 50,000 निवडून सोपं आहे का? आणि मग मी काय सांगितलं आता? आणि मग काय आता पट्टा लावून दाबाव कसं आता लय झाडाच्या मुंबईचे कर मारून येऊ बाबा घरात एक चक्कर मारू काय करता नसलं राहिलं. मराठी सगळे एक झाले का? गिरीश महाजनाच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी. हे प्रमाण कसं निवडून येईल? परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी. आता मला सांगा, हे जे मतदारसंघ आहे मराठ्यांना त्रास दिले ते पाळायला पाहिजे तरी नाही त्रास देणार. ठीक आहे, म्हणजे ओबीसी असायला पण आपल्या विचारात असल्या भागत त्याला निवडून देणार मराठीचा विरोध करत नाही, पण विरोध करणारा ठेवायचा कशा? आणि असे मतदारसंघ आहेत की 40,000, 50,000 मतदान मराठ्यांचे. 50,000 लीड पूर्ण सोपं आहे. अरे आमच्या तिकडं एका जिल्ह्यात 5,000 लीड तोडा इतका पेस वाढावा सोपं नाही. एवढे सोप्या गोष्टी नाही त्या. जातीवाद इतका भोवत असतो, त्यासाठी जातीवादी राहायचं नाही माणसाने. सगळ्यात आरती मी तुम्हाला खरं सांगतो, मी जर म्हणला ना त्याला निवडून आणा तरी मराठी पाडणार. हा काय म्हणणं तुमचं? इतके बिघडले तिथे मराठी ते माझ्याकडे येते. आता काय लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं ना मी, मराठ्यांच्या यांनी जरी रॅलीला लोकांना येऊ दिले, सभेला नाही येऊ दिले पश्चिम महाराष्ट्रात, मराठ्यांच्या हृदयात बसलेलं माझा विचार तुम्ही कधीच काढू शकत नाही. मराठी घरी राहते, पण मी नाव सांगितलेला उमेदवार तुम्हाला कोणत्या पक्षात असू द्या पडलेला दिसत, पडलेला दिसत. आणि तुम्हाला ते तुमच्या लेकरासाठी पाडायचा. परत आरक्षण मिळणार नाही, आरक्षण मिळत नाही. आपले लोक तिथे गेल्याशिवाय विचारायचे आपल्याला न्याय नाही मिळणार. सगळ्याचे फक्त नेते नाही. धनगर बांधवांचा आरक्षण इतकं लावून पुढे धरलं नसेल इतकं विलंब भरलंय. कोणाला धनगर बांधव मराठी आहे की धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच होऊ शकत नाही. मुस्लिम बांधव, दलित बांधव गाव खेड्याला कधीच होऊ शकत नाही. 12 बलुतेदार सुद्धा नाही. अरे बाबा आम्हाला रोज एकमेकात राहायचं. हे बघा काढला विषय म्हणून सांगतो, आताही गावखेड्यात मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धगत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धगत नाही. आताही आम्हाला दोघांना एकमेकाला गरज लागते. ही का वाईच्या मदतीला गेला ते सागर बांधल्या. हा मेरा गरीब अचानक गरज लागली आम्हाला 700 रुपयाची, त्याला 700 रुपये मागता येत नाही. ते मोठा माणूस त्याच्याकडे जायचं म्हणलं 3,000 पोलीस ओरडून जावं लागतं. किंवा मराठ्या जर 500 रुपये लागले तर आम्हाला धनगराला नाही तर मुसलमान नाही तर तरी त्याला मागायचे. किंवा 12 बलुतेदारांना मुस्लिमांना धनगरांना पैसे लागले तर त्यांनी मराठीला मागायचे किंवा मराठीने त्यांना मागायचं. आमचं धकतच नाही. चहा प्यायला जरी बसतो तरी आमचं धकत नाही. आम्हाला रोज एकमेकाच्या तोंड बघायला लागते. आमच्या सुखादुखात आम्हाला एकमेकाच्या राहावं लागतं. तुमच्या नादी लागून आमचं भागणार नाही. आणि मराठ्याच्या लक्षात आलं, ओबीसीच्या लक्षात आलं. सगळ्यांचं सध्या एकच म्हणणं, माझ्याकडे लोक येते ती आणि 29 मध्ये तुम्हाला सगळे समीकरण जुळलेले दिसते. काळजी करू नका. सातारा राजधानीवर सांगतो मी, सगळ्या जातीची धर्माची समीकरण जुळलेली दिसते. सगळ्यांचं म्हणणं आहे गोरगरिबांची लाट आहे. आणि खरं सांगा 75 वर्षात असलेली लाट कधीच नाही आली गरीबाची. श्रीमंताची आली, आमच्या पक्षाची आली, आमच्या नेत्याची आली, पण मराठ्यांची लाट, गरीबाची लाट कधी झाली नाही. त्यामुळे सगळ्या जातींना वाटतंय गरीबाचं लाट आली तर आता सगळेजण एक व्हा. अरे मला कोणाचा म्हणजे काय सांगा तुम्हाला,
कोणाचा कोणाचा? हा 8 नाही 23 झाले. 23 मराठ्यांचे मराठीचे 23 झाले. 4 नाही भांडणं लागलं तर तुम्ही काळजी करा नका. मी कसं काय? अरे तुम्हाला उदाहरण सांगू का साधं? आता सोलापूरला आंबेडकर साहेब ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मी. मला सांगा इतके आम्ही जवळचे मित्रमंडळ जर एकामेकाच्या मुठी घेतो मला त्याशा घेऊ द्या का देतो का? तिथून ते नांदेडलाच गेले फक्त आंबेडकर साहेब. ते म्हणजे हे माणूस शरद पवारचा तेवढ्या खट्ट्यात काय झालं नांदेडचं तेवढ्याच खट्ट्यात असं काय झालं की मी लगेच भुई झालो. मागता म्हणायचे एकनाथ शिंदेचाच माणूस येईल. नंतर म्हणले राज ठाकरेचा. त्याला काहीच नाही सापडला. म्हणले उद्धव ठाकरे दिसतोय. मग उद्धव ठाकरे काय सापडला ते म्हणले बहुतेक काँग्रेस हात दिसतो याच्या मागे. अरे यांच्या लक्षातच आहे ना मी माणूस मराठ्यांचा माझा मालक पक्का मराठा. मग मी गट्ट्यांचा असतो लोकांच्या गाडीत बसला असतो. मला बसायला लोकांचीच गाडी. तुम्हाला खरं सांगू का याला गाडी साताऱ्यात नाही. मागच्या वेळेस खोटं बोललं नव्हतं आता नाही बोलू. जर मला त्या गाड्यातल्या लोकांना ते जर मनात घेतलं याला जर साताऱ्याला सोडून द्यायचं तर मला सांगतो मला तर जायला 1 रुपया सुद्धा नाही. तुम्ही आहेत किंवा भाग नाही समाजाचा भाग नाही सत्य परिस्थिती सांगतो मी. कारण मी काही कमीच नाही. माझी संपत्ती ठेव मराठा समाज आणि त्याच्यामुळे त्यांचं काही चालना माझ्यापेक्षा. त्यांना वाटतं फुटाला मॅरेज व्हायना ते फुटत नाही मॅरेज घेऊन म्हणून मागावं माझ्या थोडं काम लावत का दिलं होत नाही यासाठी माझ्याच मागावं. इतक्या किशी केल्यात ना. काल परवा दिवशी एक फोन आला देवेंद्र फडणवीसांनी गेवराच्या PSI ला सांगितलं तेवढेच जातीवादी मला वाटतं PSI असा PSI जात पाहिजे. आणि समजा आता तुझ्या काही 2 महिने कसे ना त्याच्यानंतर जर आमच्या सत्ता येतोय किती फायदे होईल मग कशाला काही जाती करायची जात भिकाय होईल का? माझ्या घराला कधी नोटीसच नव्हती करायला काय यायची काय नाही. माझ्याजवळ त्याच्या नोटीस ऐकल्या झाल्या काय सांभाळ वाचा सुद्धा पकडायला आलो. ESTचं तिकीट काढूनच खेळ झालं. तिकीट ESTचं 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये इतक्या झाल्या का त्यांनी चौचावा इतक्या नोटीस झाल्या की पोलीस स्टेशनला चौचावा. मला सगळे पोलीस मिळून ना एकाच म्हणजे आपण तरी एका जागा इतकं कवा येऊ मी. आणि त्या टायमाला आंदोलन आता आंदोलन सुरू मग गाड्या माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आंदोलन समजा गाडी घोडी नसेल ESTला कवा येऊन त्याला मिळत नसतो. त्याच्यामुळे एकाच मला भरा आंदोलन काय त्याचे सगळेकडे करून आणा एकाच. कारण त्याच्यानंतर जर गावात लागून आंदोलन करून झालं शेतीशी सगळ्या काढू मी येत नसतो. आता काय याच्यामुळे जातो मी मला पोलिसच नाही द्यावं लागेल आणि स्वतः काय पोलिसाला द्यावं लागेल. कारण आपल्याला काहीच नाही. पैसा नाही पाणी नाही सातबारा नाही जामीन करणारे सुद्धा कदरले साहेब मला ते म्हणजे तिथं जावं तिकीट आपल्याला पैसे लावायचे. जामीनदाराला आपणच 7-12 रुपये आपणच द्या. व उद्याला मी घरचीही द्या. परत वाटण्यात जेवायचं मला त्याला पुरी भाजी खाऊन मी घालायला लागली. म्हणजे जामीनदार सुद्धा मला करायला आणि मी इतका कट्टर निष्ठावानी म्हणून सरकारने मला करा. कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या नाही तर या आफत आंबेडकरवर बसली गेले आता 23 पाडले त्यावेळेस 113 आमदार 100% पाडणार म्हणजे पाडणार. कोणी पण एवढ्या 113चा आकडा आता झाला 29 दिवस माहित नाही. 113 राज्यातले आमदार पाडले सोडत नाहीत. कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व मतदान असतं. तर मनाला काय करायचं राज्याला लोक येऊ देत नाही. तुमचे झालं आमदार बोलायला ऐकायला मिळालं मला. कुठे गाडी सांगत होतं मला काहीतरी म्हणलं म्हणजे आता काय म्हणलं पण मला उत्तर द्यायला मी ऐकलं नाही. कोण चुकलं दिले आणि त्यांना सांगताना सांगितलं आणि आपली साधारण ध्यान सांग आम्हाला आमचं आरक्षण आहे आमच्या मागण्या मला
मराठा समाजाला राजकारण नाही करायचं, पण तुम्ही जर नाही दिलं तर मला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. काय पर्याय सांगा बरं? पर्यायच नाही. एक वर्ष आंदोलन असतं का? आणि इतक्या लाखाने लोक टेम्पो टिकून ठेवणं सोपं आहे? किती कसरत करावी लागते. त्यात मराठीचे पोर त्याला सांभाळून येणं, सांभाळून आणणं म्हणजे वाघाच्या कुस्ती घ्यायचा खेळ हो. मी एकदाच मुंबईत गेले नाही, काय भेटीसाठी नाही मला नाही. आणि आता पुन्हा कोणच्या गावात गेलं की गेलो बात मुंबईचा जायचं ठरत जायचं का मनातून सांगावं सगळे. मग ते मुंबईच्या बाहेर येणार नाही. मला जर येण्याचा त्रास दिला ना, माझ्या मराठ्याला आरक्षण नाही दिलं. आणि असा जर त्रास दिला ना, याच्या सभेत जाऊ नका, त्याच्या रॅलीत जाऊ नका, तर मी हे लढत मुंबईला नेत असतो. कारण तिथं बरेच जणांचे प्रश्न आहेत, ते सोडावं लागेल आपल्याला. तिथं बऱ्याच आमदारांचे प्रश्न आहेत, ते विरोध करते. त्यांचा प्रश्न त्यांच्या घरी जाऊन सोडावा लागला आपल्याला. कशामुळे विरोध करतो ही प्रश्न सोडावा लागला. त्याचा काही एक अर्धा जातीवादाकडून मुलाखती घेतो, त्यालाही प्रश्न विचारला आपल्याला. कारण आपल्याला मग नाव विराजी हे ऐकत नसते. माझी फक्त तुम्हाला आता शेवटी एक विनंती, मग कमी करा, जास्तच कंबर दुखाले. कारण तुम्ही लयसून एक्झाम राहणार दुखणं पडून गेलं. कोणाचं तुमच्या शेजारी निश्चय भरला. म्हणूनच मराठीमध्ये आंदोलन शिक्षक नसता इतके लाख लोक आहेत जमा असताना ती मला दान घेऊन सांगा. आता मी माझं स्वप्न आहे, कारण या पवित्र नगरीतून फोटो बोलून छत्रपती शिवरायांच्या पावन वर्षाने पावन झालेली भूमी. मला इथं काही बोलून नाही चालत, काही बोलून नाही चालत. मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची, माझ्या समाजाची मला ताकद वाढवायची, या राज्याची पावर माझ्या मराठीच्या हातात ठेवायची. पण कोणाचं थेंबर रक्तही न सांगणार. माझी फक्त या सातारा राजधानीतून महाराष्ट्रातल्या मराठीच्या पोरांना हात जोडून आणि तुमचा पाय बोलून विनंती, फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. आरक्षण मी मिळवून देतो, तुम्ही काळजी करू नका. फक्त आत्महत्या नको. तुम्ही आत्महत्या करू नका. काय होईल बरं? तुमचा जर नंबर होता 1 वर्ष वाया देण्यापेक्षा काय होईल? पण तुम्ही कायमच्या जीवनातून संपायला लागला ते तुमच्या लक्षात आहे. पुन्हा फाईट देऊ, पुन्हा आरक्षण मिळत. एक आपला चान्स होता, पुढच्या वर्षी लोक कायम सांभाळण्यापेक्षा, आई बाबा दुःखात सोडून जाण्यापेक्षा, आपलं कुटुंब उघड्यावर सोडून जाण्यापेक्षा, नाही आज मुलीची भरती झाली, नाही मुलाचा नंबर लागला, पुढच्या वर्षी लागला. मी हटत नाही ना. आता जवळपास 70% जास्त आरक्षण मिळून दिले. सगळे चांगलं पाहिजे आहे. 1 वर्ष तुम्हाला 1 वर्ष लढावं लागेल, तुम्हाला अभ्यास गडबड करावा लागेल का? म्हणता कशामुळं? कशामुळं म्हणता? म्हणून तुम्ही दिसणार नाहीये पुन्हा. आणि आम्हाला जे तुमच्या अधिकारी बघायचं होतं ते अधिकारी पदही दिसणार नाही आम्हाला. तुम्ही पुन्हा लढा, पुन्हा अभ्यास करा. मरता कसा? व्यवसाय मराठ्यांना सुद्धा माझं सांगणं, एकमेकाला मदत करायची शिका. आपले लेकर सुद्धा आपल्याला व्यवसायाकडे सुद्धा यायचे. एक मराठा व्यवसाय उद्योगी झाला म्हणजे त्या बाकीच्यांना सुद्धा लक्ष असू द्या. छोटे मोठे लोक सुद्धा उभा करायचे आपल्याला. आरक्षणातून आपल्याला ती पिढू नाही.
तुमच्या लेकराला आयुष्यात मिळणार आहे म्हणजे तुम्ही त्याला आयुष्यात दिलं. आज तुमच्या लेकराला आयुष्यात मिळण्याची वेळ आली तर ते तुमच्या लेकराला आयुष्यात मिळून द्यायला विरोध करायला लागले. तुम्हाला कायम आरक्षण मिळेपर्यंत तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. घरी बसून बघू नका. नसता तुमचे लेकर तुम्हाला माफ नाही करणार. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ नाही करणार आणि पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत तुम्ही होऊ नका. आणि दुसरं सांगतो 29 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीला यायचं. सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या मराठ्यांनी अंतरवालीला यायचे 29 तारखेला. आणि जो निर्णय होईल त्या निर्णयावर ताकदीला काम करायचं. समजा शेवटचं समजा मला दररोज निघाला जर उभा करायचं ठरलं मराठ्यांनी 100% मतदान करायचं. किती राजकीय पक्षांनी पोलिसांनी दबाव आणला तरी मतदानाला जायचं. कारण ते त्या टायमाला पोलिस गावात लावते. गरीब माणसाला भे वाटतं पोलीस आले अजिबात घ्यायचा नाही. मतदानाला म्हाताऱ्या माणसाला उठून घ्यायची. 100% मतदान म्हणजे म्हाताऱ्या माणसं हे काम. दुसरं काम 100% मतदान करायचं. तिसरं काम त्या टायमाला हे राजकारणी लोक एखादा बाबांना देते आणि त्याला म्हणते तीर्थयात्रेचा एक रूट काढ. त्याला ट्रॅव्हल देते त्या बाबाला आणि आपल्या गरीबांना अशी बातमी पसरली की देवदर्शनाला तीर्थक्षेत्रांचा आपला समाज आहे भोळा. म्हाताऱ्या माणसाला वाटतं चालवा देवधर्म करून येऊ. ते 5-50 लाखातलं मतदान भरून येते तिकडे. तर आपण ठरलेलं आहे कोण आपल्याशी इतके चालवा लोक येते.